नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. आता धर्मगुरू असतात की नाही, यांचं काम काय आणि धर्मगुरू कसे वागतात आणि कोणचा धर्मगुरू कसा वागल्याने कोणचा धर्म टिकणार आहे, याची एक सिंपलशी उदाहरणं सांगतो तुम्हाला. पहा, हिंदूंमध्ये पण असं आहे की लोक समस्या घेऊन धर्मगुरूंकडे जातात. मुसलमानांमध्ये पण असं आहे की लोक समस्या घेऊन त्यांच्या धर्मगुरूंकडे जातात. ख्रिश्चनांमध्ये पण असं आहे की लोक त्यांच्या समस्या घेऊन धर्मगुरूंकडे जातात. आता साधारण आपण दोन सिनेरिओ पाहू की काय होतं. आता एक समजा हिंदू आहे, तो आपल्या धर्मगुरूकडे गेला आणि त्याने सांगितलं, बाबा ऐसा हो गया वैसा हो गया. समजा दोन गुरुबंधू आहे, त्यातल्या एका गुरुबंधूने दुसऱ्याला फसवलं. मग तो त्या बाबांना सांगतो की बाबा ऐसा हो गया वैसा हो गया, वो तो अपने साथ में था, उसने मुझे लुटा दिया, ऐसा कर दिया, ऐसा मैं फंस गया हूँ, या ऐसा मेरा नुकसान हो गया है. तर बाबा काय सांगतात, क्यों व्यर्थ चिंता करते हो, क्या साथ लाए थे तो क्या साथ लेके जाओगे, असं म्हणतात. तो बिचारा हताश होऊन ते सगळं ऐकत असतो आणि सगळा कार्यक्रम झाल्यावर आपली पोटली भरतात आणि बाबाजी निघून जातात. हा ते सगळं पाहतच राहतो. आणि या विपरीत दुसऱ्या धर्मात आहे, ते जर त्यांच्या धर्मगुरूकडे गेले आणि त्याने सांगितलं की मुझे इसने फसाया है और इसने लुटाया है, तर त्यांच्या धर्मगुरूचे 4 लोक जातात, बारीकमध्ये तपास करून येतात, नक्की काय झालंय काय नाही आहे. ते येऊन धर्मगुरूला सांगतात की ऐसा ऐसा हुआ है, सही बात है, उसने इसको फसाया है. धर्मगुरू म्हणतात, उठा के लाओ साले को. ज्याने फसवलं असतं त्याला उचलून आणतात, जो फसला असतो त्याला आणतात, दोघांना समोरासमोर करतात, कडक वॉर्निंग देतात, अपने धर्म के लोगों से फिर से ऐसा व्यवहार किया या दुर्व्यवहार किया तो याद रखना, कडक सांगतात. परिणाम काय होतो, जो फसलेला असतो तो मोकळा होतो, जो फसवतो तो पण पुढे काही खोटे धंदे करायला घाबरतो. आता यावरनं तुम्ही विचार करा की तुमच्या धर्मामध्ये काय होतं आहे, कसं होतं आहे, कोणचा धर्मगुरू बरोबर आहे आणि कोणचा धर्म टिकणार आहे. जय भारत.